हाय गाईज. तर आता आम्ही निघालो आहे नेक्स्ट डेस्टिनेशन. तर निघतोय, मी व्लॉग करेन. आता पूर्ण ट्रॅव्हल होणार आहे. तिथं पोचल्यावर दाखवेन का सगळं पॅकिंग झालं. 10:30 वाजले आता आणि आता ह्या टायमिंगला आम्ही निघतो. स्टे ट्यून. आलेली आहे हैदराबादला. आम्ही आज कितीला पोहोचलो? 9 वाजता. हां, 9 वाजता आम्ही पोहोचलो. चेक इन केलं आणि रात्री मी जास्त व्लॉग नाही करू शकले कारण मी झोपलेली आणि खूप लेट झालेला. आणि ही आहे माझी दिदी, ही आणि जिजू त्या रूममध्ये आहेत. तर आम्ही लोक आलो आहे आणि आता मी तुम्हाला रूम टूर देते. दोन्ही रूम सेम आहेत आमच्या. तर एकाचं रूम टूर देईन मी. आणि आता आम्ही जाऊ. आधी तर खाऊ आहे तरी, कारण काहीच खाल्लं नाही आहे. नाश्ता करून किंवा जेवणार आणि मग जाणार आम्ही चारमिनार वगैरे. आज फर्स्ट डेला आम्ही ते बघणार आहे, चारमिनार वगैरे. तर तुम्ही बघत राहा, मी तुम्हाला रूम टूर देते. ही आमची रूम आहे 110 आणि ही 109. हे एंटर केल्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे ते आहे. इकडे केटल ठेवलं आहे. हे कॉफी पावडर वगैरे ग्रीन टीसाठी ते ठेवलं आहे. हे 2 कॉफी मग आहेत, ग्लास, बॉटल. इकडे मी माझं सामान ठेवलं आहे. इकडे एक कबर्ड आहे आणि हे खाली लॉकर पण दिलं आहे. हे लॉकर दिलं आहे. सेम इकडे असं फ्रीज आहे. नंतर ही असं TV युनिट इकडे चार्जिंगसाठी. ओके, सो ही आहे माझी रूम. तिकडे पण सेम साईडला रूम आहे. तिकडे दीदी जिजू आहेत. आणि ही जे आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलं त्याचं नाव ब्लूम आहे, ब्लूम रेसिडेन्सी समथिंग. कधी आला तर नक्की विजिट द्या. ओके, चलो आता कंटिन्यू करा. आता मी सकाळी एक व्लॉग केलेला, पण आमचा प्लॅन चेंज झाला. मग मला आउटफिट बदलावं लागलं. म्हणून मग आता आम्ही प्लॅन चेंज करून आम्ही चाललो आहे गार्डनला, एक्सपेरियम गार्डन. तर मग आता तिकडे चाललो आहे. आवरलं, सगळं झालं. आता काहीतरी खाऊ पहिल्यांदा आणि मग गार्डनकडे जाणार. आज जे आम्ही बघणार होतो चारमिनार वगैरे, तर त्यातले बरेचसे प्लेसेस बंद होते फ्रायडेमुळे. तर ते सगळं आम्ही शिफ्ट केलं आहे संडेला हे सगळं बघणार. आम्ही आता आलेलो आहे पॅराडाईज बिर्याणीला, जी की खूप फेमस बिर्याणी आहे. आम्हाला हैदराबादी बिर्याणी ट्राय करायची होती. सो मग आम्ही इथं आलो. आम्ही चिकन टिक्का कबाब आणि रॉयल चिकन बिर्याणी ऑर्डर केली आहे. बिर्याणी आलेली आहे. खाऊन झालेला आहे. आम्ही गेलेलो पॅराडाईज बिर्याणीमध्ये. आम्हाला हैदराबादी बिर्याणी ट्राय करायची होती, पण आम्हाला काही बिलकुल नाही आवडली. आम्ही त्याला 10 पैकी 5 रेटिंग दिलं. जिजूंनी तर 3च रेटिंग दिले. त्याला कोणालाच आवडली नाही. रायता तर मायनसमध्ये पॉईंट्स घेतले त्याचे. आम्ही आलेलो आहे एक्सपेरियम पार्कला आणि हे बाहेरूनच दिसताना खूप जास्त प्रिटी दिसत आहे. मी तुम्हाला फुटेज दाखवते सगळ्यात. इथे आधी तिकीट काढावं लागणार आहे आतमध्ये एंट्रीसाठी आणि मगच एंट्री. सो आधी आम्ही तिकीट काढू. आम्ही तिकीट बुक केलेलं आहे. एक्सपेरियम आणि ईच पर पर्सनची प्राईज आहे 1600. 3 तिकीट बुक केलेत. तुम्ही आज जा. तुम्ही इथे फिरायला अशा बग्गी पण आहेत, सायकल्स पण आहेत.
पूर्णपणे अजून ते झालेलं नाही आहे पण नाही तर किती क्यूट अरेंजमेंट केली आहे. मला हे लोक म्हणतो मी गाडीत काल अशी झोपलेली. बॅकग्राऊंड बघा किती मस्त आहे ते. खूप प्रिटी केलंय, खूप प्रिटी आहे सगळं काही. मला शब्दच नाही आहेच प्रिटी शिवाय, कारण आहेच ते इतकं सुंदर. आमचं आता झालेलं आहे पूर्ण पार्क फिरून. भरपूर सारं अजून डेव्हलपमेंटमध्ये आहे, म्हणजे खूप ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. ती डेव्हलपमेंट झालं खूप प्रिटी असेल. हैदराबादपासून थोडंसं आउटसाईडला आहे बट खूप मस्त आहे. बेस्ट एक्सपिरियन्स. आता आम्ही इथून जाऊ आमच्या स्टेच्या तिथे आणि आता तुम्ही कंटिन्यू करा. आम्ही स्नॅक्ससाठी थांबलो आहे. हे आहे फाईन बिस्किट, हे ओस्मानिया बिस्किट आणि हा चहा. आता बघू टेस्ट करतो आम्ही हे कसं लागतं. दिसतंय तर छान. हे आमचं हॉटेल ब्लूम हॉटेल खूप मस्त आहे. सर्विस एकदम छान आहे. दिस इज रिसेप्शन. हा कॉर्नर तर एकदम एस्थेटिक केलेला आहे. आम्ही आता रूमवर आलो. आम्ही जेवायला बाहेर जाणार होतो पण कॅन्सल केलं कारण खूप जास्त कंटाळा आला आणि आम्ही आता रूमवरच KFC मागवलं आणि आता आम्ही ते खाणार आणि मग उद्यासाठी नेक्स्ट डेस्टिनेशन. तर मी इथेच हा व्लॉग एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.